तर आपण बुक स्टार्ट केलेलं आहे तुकोबांची प्रेरणादायी जीवनसूत्रे. त्यामधलं सूत्र आहे, रागाच्या भरात स्वतःचे नुकसान करू नका. मानवी जीवनातील सर्वात मोठा आणि आत्मघातकी शत्रू कोणता असेल तर तो आहे राग. राग ही अशी आग आहे जी दुसऱ्याला जाळण्याआधी स्वतःला जाळते. राग हा असा विषारी बाण आहे जो दुसऱ्यावर सोडण्याआधी आपल्या हातातून निसटतो आणि आपल्याच मनाला घायाळ करतो. आपल्याला वाटतं की राग व्यक्त केल्याने समोरच्याला धडा शिकवला जाईल, पण प्रत्यक्षात आपण रागाच्या भरात स्वतःचेच घर जाळून बसतो. संत तुकाराम महाराज ज्यांनी माणसाच्या प्रत्येक भावनिक पैलूचा सखोल अभ्यास केला, ते आपल्या एका अभंगात या आत्मघातकी वृत्तीचे अतिशय मार्मिक वर्णन करतात. ते म्हणतात, तेलानिशी रुसला वेडा, रागे कोरडे खातो विडा. हा अभंग आपल्याला एका वेड्या माणसाची गोष्ट सांगतो. एका माणसाला तेल विकणाऱ्या बाईवरती राग आला. तो रागावला आणि हट्टीपणाने नुसती कोरडी भाकरी खाऊ लागला. त्याला वाटलं की मी जर तेल विकत घेतलं नाही तर त्या बाईचं नुकसान होईल. पण त्यात कोणाचे नुकसान झाले? त्या बाईचे किरकोळ नुकसान झाले असेल, पण या माणसाने स्वतःच्या शरीराचे आणि पोटाचे मोठे नुकसान केले. ही कथा आजच्या आधुनिक माणसांची आहे. आपल्याला बॉसवर राग येतो तेव्हा आपण नोकरी सोडतो, पण पुढची नोकरी तयार नसते. आपल्याला जोडीदारावरती राग येतो तेव्हा आपण नको ते शब्द बोलतो आणि नात्याला कायमचा तडा देतो. आपल्याला परिस्थितीवर राग येतो तेव्हा आपण स्वतःचे आरोग्य बिघडवून घेतो. आपण दुसऱ्यावर राग व्यक्त करण्याच्या नादात स्वतःचे हित विसरून जातो. रागाच्या भरात घेतलेला कोणताही निर्णय हा मूर्ख ठरवण्याची शक्यता 99% जास्त असते. कारण राग ही तात्पुरती क्षणिक भावना आहे आणि या क्षणांना आपण आपल्या कायमस्वरूपी सुखाचा आणि प्रगतीचा बळी देतो. तुकाराम महाराज या मूर्खपणाचे मूळ कारण, त्यावरचा उपाय एकच चरणामध्ये सांगतात. ते म्हणतात की रागावर नियंत्रण मिळवण्याचा आणि या आत्मघातकी वृत्तीतून बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग म्हणजे आपले हित ओळखणे आणि कोणताही संकोच न बाळगता ते साधणे. दुसऱ्यावर राग व्यक्त करताना जर आपण एक सेकंद थांबून स्वतःला विचारलं की माझ्या या बोलण्याने किंवा या कृतीने माझं हित होणार आहे का, तर बहुतांश निर्णय चुकला नसता. पण रागाच्या भरात विनाशकालय विपरीत बुद्धी आपल्या मालकाच्या विरोधात काम करू लागते. रागाच्या आगीत आपण दुसऱ्याला जाळण्याआधी स्वतःला जाळून घेतो. महाराज एक फार महत्त्वाचे उदाहरण देतात. ते आजही अनेक घरांमध्ये घडते. ते म्हणतात, शेजारणीच्या गेली रागे, कुत्र्याने घर भरिले मागे. एका स्त्रीला आपल्या शेजारणीवर राग आला. तिला धडा शिकवण्यासाठी तिने रागाच्या भरात आपल्या घराचं दार उघडं ठेवलं आणि बाहेर गेले. शेजारणीचं नुकसान झालं नाही, पण तिच्या माघारी घरात कुत्री शिरली आणि त्यांनी घरात घाण केली. त्यातून एका स्त्रीचे मोठे नुकसान झाले. हे उदाहरण आपल्याला शिकवते की दुसऱ्यावर राग व्यक्त करण्यात आपण इतके मग्न होतो की आपल्या स्वतःच्या घराकडे दुर्लक्ष करतो. शेजारणीवर राग होता, पण तिने शिक्षा स्वतःलाच करून घेतली. आज अनेक तरुण मुली मित्रांवर राग, पालकांवर राग, परीक्षेतील अपयशावर राग, स्वतःचे व्यसन वाढवतात, अभ्यास सोडून देतात, चुकीच्या मार्गाला लागतात. हा राग शेजाऱ्याला नाही तर स्वतःच्या घराला आग लावणारा असतो. रागाच्या भरात घर जाळिले ही म्हण तुकोबांनी याच अर्थाने वापरली आहे. याचा अर्थ राग येऊच नये का? नाही, राग येणं ही एक नैसर्गिक भावना आहे, पण या रागाला ऊर्जेत रूपांतरित करणे हे शहाणपण आहे. प्रसिद्ध उद्योगपती वॉल्ट डिझने यांना त्यांच्या करिअरच्या सुरुवातीला एका संपादकाने नोकरीतून काढून टाकलं आणि कारण दिलं होतं, तुझ्याकडे कल्पनाशक्तीची कमतरता आहे. जर वॉल्ट डिझने यांना या अपमान आणि टीकेचा राग आला असता तर त्यांनी त्या संपादकावर केस केली असती आणि डिप्रेशनमध्ये गेले असते. पण त्यांनी रागाला सृजनशीलतेत बदलले. त्यांनी त्या रागातून मिकी माऊस सारखं एक पात्र उभं केलं आणि एक असे साम्राज्य उभं केलं जिथे कल्पनाशक्तीला देव मानलं जातं. त्यांनी त्या संपादकाचे ऑफिस जाळले नाही, तर स्वतःच्या घरात एक अशी कल्पनाशक्तीची भट्टी लावली की जिच्या प्रकाशाने जगाला आनंद मिळाला. त्यांनी रागाचा वापर बाहेर विध्वंस करण्यासाठी नाही तर आत नवनिर्मितीसाठी केला. क्रीडा विश्वातील महान खेळाडू मायकल जॉर्डन यांनी शालेय बास्केटबॉल संघातून काढून टाकण्यात आले होते. त्यांना अपमान वाटला, राग आला, पण जॉर्डन यांनी या अपमानाला रागाला प्रेरणा बनवलं. ते घरी गेले आणि त्यांनी ठरवलं की मी आता कारणं देणार नाही.
मी रडणार नाही. मी या रागाचा उपयोग सराव करण्यासाठी करेन. त्यांनी एवढा सराव केला की आज मायकल जॉर्डन हे बास्केटबॉलच्या इतिहासातील देव मानले. सेकंदात तुमचे हित काय आहे हे स्वतःला विचारा. दुसऱ्याला वाईट दिसावे म्हणून स्वतःचे टक्कल करणे हे मूर्खपणाचं लक्षण आहे. बदल्याच्या भावनेत स्वतःचं नुकसान करू नका. रागे घर सोडून जाण्याऐवजी त्या रागाचा उपयोग स्वतःचे हित साधण्यासाठी करा. स्वतःच्या सुखाचा विचार करणं हेच खरं शहाणपण आहे. रागाच्या भरात नको ते शब्द बोलू नका, कारण एकदा तुटलेलं नातं आणि बोललेले शब्द कधीच मागे येत नाहीत. राग हा तुमचा नोकर आहे, त्याला तुमचा मालक बनू देऊ नका. जो स्वतःच्या भावनेवर राज्य करतो तो जगावर राज्य करतो. तुम्ही हित जपले नाही तर जगात कोणीही तुमचे हित जपू शकत नाही. रागाच्या आधी आत्मसन्मानाचा विचार करा. शांतता हीच रागावरची सर्वात मोठी प्रभावी प्रतिक्रिया आहे. गोंधळलेला माणूस गोंधळातच हरतो. तुमचे आयुष्य खूप सुंदर आहे. कोणत्याही क्षुल्लक गोष्टीसाठी त्याला जाळण्या इतके स्वतःला समजू नका. नेक्स्ट